हे दोन आतंकवादी आमच्या पुढं गाडी बिंगीत होते. म्हणलं ह्यो ब्लॉग जर तुमच्या घरच्यांनी जर बघितला ना, तुम्हाला बिंगू बिंगू आणत्यान. तर नमस्कार अन्न, मी समर्थ जागताय, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. हे दोन नमुने कॉलेजमध्ये येऊन बोर्डाच्या पेपराचा किराणा भरत होते. म्हणलं भावांनो, तुम्हाला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, तुम्ही खूप पुढं जाता. त्यात ह्यो कार्यकर्ता होता माझ्या जेनेटिक दोष ब्लॉगमध्ये. म्हणलं काय अडचण नाही. आज जायचं होतं समर्थ जाधवची तर कार्यक्रम होता. त्यात कृषी मंत्र्याचं टायर पंक्चर झालं, ते पहिलं पंक्चर काढून घेतलं. आमच्या आधी हे नमुने तिथं उपस्थिती लावून बसले होते. मग काय सगळे केटर्स घेऊन वाढायला चाललो होतं. आमच्याकडे सर्व प्रकारचे केटर्स भेटतील. ग्लासवाले, चॅटिंगवाले, बर्फी वडीता बर्फी खाणारे, बर्फी घेऊन मोकळ्या रानात फिरणारे, मोकळा जार घेऊन फिरणारे, पाणी मागितलं तरी पाणी न देणारे, पुरी घेऊन तिसरीकडेच फिरणारे आणि लपून बसणारे सुद्धा योग्य दरात भेटतील. असे 36 चाळे करून जेवायला बसलो. तुमच्याकडे असे काही नगिने असले त्यांची ID कमेंटमध्ये मेन्शन करा. त्यात ह्यो कार्यकर्ता म्हणतो तर भाऊ ती नाही म्हणली. म्हणलं हे साहजिकच आहे, कारण आपण सगळे आतंकवादीचे. अमरीश पुरी मामाने सांगितलं होतं, आतंकवादी की कोई प्रेम कहाणी नाही होती. तुला आम्ही आधी पण सांगितलं होतं कि मैं आतंकवादी हूँ, क्योंकि अमरीश पुरी ने कहा था आतंकवादी की प्रेम कहानी नहीं होती. त्यात आपल्या कार्यकर्त्यांचं जेवण झालं, त्यांचं जग खालतीवरती होतं. मग त्यांना चपलं पुढं सोडलं ते बी कळत नाही. त्यात काहींना एकच टायर सापडतं. ब्लॉग आवडला असला तर लाईक करतावर आम्ही यांना घेण्याचं दुसरं टायर सापडितो.